तुळशीला रोज जल अर्पण करणे आणि तुळशीजवळ दीप प्रज्वलित करण्याचे फळ. एकदा देवी सत्यभामा भगवान श्रीकृष्णांकडे येतात आणि त्यांना विचारतात, हे स्वामी, आपण दररोज तुळशीला जल अर्पण करता आणि देवी रुक्मिणी दररोज तुळशीजवळ दीप लावते. यामागचे रहस्य काय आहे? कृपया तुळशीला जल अर्पण करण्याचे व तुळशीजवळ दीप प्रज्वलित करण्याचे महत्त्व मला सांगावे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, तू अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारलास. देवी तुळशी ही साक्षात लक्ष्मीचा अवतार आहे. देवी तुळशी भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. म्हणूनच ती मला देखील अतिशय प्रिय आहे. मासांमध्ये कार्तिक महिना आणि वनस्पतींमध्ये तुळस मला विशेष प्रिय आहे. जो मनुष्य तुळशीला जल अर्पण करतो त्याच्यावर माझी कृपा सदैव राहते. जो मला तुळशीपत्र अर्पण करून नैवेद्य दाखवतो तो मी प्रेमाने स्वीकारतो. तुळशीपत्राशिवाय मी कोणताही भोग स्वीकारत नाही. हे देवी, आता मी तुला तुळशीला जल अर्पण करण्याचे व तुळशीजवळ दीप लावण्याचे महत्त्व सांगतो. म्हणून ही कथा लक्षपूर्वक ऐक. जो कोणी स्त्री ही कथा श्रद्धेने पूर्ण ऐकते ती सदैव सौभाग्यवती राहते. तिच्या घरी सुख समृद्धी नांदते आणि दारिद्र्याचा नाश होतो. देवी सत्यभामा म्हणतात, हे स्वामी, मी ही कथा पूर्ण श्रद्धेने ऐकेन. कृपया आपण मला ती कथा सांगा. भगवान श्रीकृष्ण कथा सांगू लागतात. मध्य देशात श्याम शर्मा नावाचा एक वैश्य आपल्या पत्नी समवेत राहत होता. त्याच्याकडे कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. ईश्वर कृपेने त्याला सर्व सुख संपत्ती मिळाली होती, पण त्याला संतान नव्हती. संतान नसल्यामुळे तो नेहमी दुःखी असे. संतान प्राप्तीसाठी त्याने अनेक उपाय केले. दानधर्म केला, वैद्यांकडून उपचार घेतले, पण तरीही संतान झाली नाही. शेवटी तो महामुनी वसिष्ठांच्या आश्रमात गेला. वसिष्ठ ऋषींनी त्याचे स्वागत करून विचारले. तेव्हा श्याम शर्मा म्हणाला, हे मुनिवर, मला संतान नाही. संतानाविना माझा उद्धार कसा होईल? कृपया मला मार्गदर्शन करा. वसिष्ठ ऋषींनी आपल्या दिव्यदृष्टीने त्यांचा पुनर्जन्म पाहिला आणि म्हणाले, वत्सा, पूर्वजन्मात तू एका भुकेल्या तहानलेल्या गाईला मदत न करता तिला हाकलून दिलेस. त्या गाईने नुकतेच वासरू जन्माला घातले होते. त्या अपराधामुळे तुला या जन्मात संतान सुख मिळत नाही. श्याम शर्मा पश्चाताप करून म्हणाला, हे मुनिवर, त्या पापातून मुक्त होण्यासाठी मला उपाय सांगा. वसिष्ठ ऋषी म्हणाले, वत्सा, पुत्रेष्टी यज्ञ कर, ब्राह्मणांना भोजन दे, वस्त्र व गायीचे दान कर, यामुळे तुला पुत्रप्राप्ती होईल. श्याम शर्माने यज्ञ केला. यज्ञकुंडातून अग्निदेव प्रकट झाले आणि म्हणाले, तुला पुत्र होईल, पण त्याचे आयुष्य केवळ 18 वर्षाचे असेल. हे ऐकून दुःखी होत असतानाही श्याम शर्मा म्हणाला, पुत्र नसण्यापेक्षा अल्पायुषी पुत्र बरा. काही काळात त्याच्या पत्नीला पुत्र झाला. सर्व संस्कार करून त्याचे पालन पोषण झाले. तो मुलगा 16 वर्षाचा झाल्यावर पत्नीने विवाहाची इच्छा व्यक्त केली. सुरुवातीला श्याम शर्मा तयार नव्हता, पण पत्नीच्या आग्रहामुळे विवाह केला. पुत्राची पत्नी सुभद्रा होती. अत्यंत गुणवान, पतिव्रता व सेवाभावी होती. तुळस, दीप, जल आणि गाय यांचे महत्त्व. पुत्राच्या मृत्यूची वेळ जवळ आली तेव्हा श्याम शर्माने सुभद्रेला सत्य सांगितले. सुभद्रा म्हणाली, काळजी करू नका, मला फक्त एक दीपक, जलाने भरलेला घडा आणि एक गाय द्या. मृत्यूच्या दिवशी सुभद्राने सकाळी तुळशीला जल अर्पण केले, चुनरी बांधली आणि प्रार्थना केली. यमदूत आले, पण तुळशीने त्यांना रोखले. संध्याकाळी तिने तुळशीजवळ दीप लावला तेव्हा दीपकाने यमदूतांना अडवले.
रात्री घरासमोर जलाने भरलेला घडा ठेवला. पाण्याने यमदूतांना रोखले. शेवटी तिने घरासमोर गाय बांधली. गायीने यमदूतांना स्पष्ट सांगितले, माझ्या उपस्थितीत कोणीही या घरात प्रवेश करू शकत नाही. अखेर स्वतः यमराज आले. सुभद्राने त्यांची स्तुती केली. यमराज प्रसन्न होऊन तिला सदा सौभाग्यवती राहो असा आशीर्वाद देतात. सुभद्राने तोच आशीर्वाद सत्य ठरवण्याची विनंती केली. यमराज म्हणाले, तुझ्या पतिव्रता धर्मामुळे तू मृत्यूलाही जिंकले आहेस. तुझ्या पतीला 100 वर्षाचे आयुष्य लाभो. कथेतून मिळणारा संदेश. यमराज म्हणाले, आजपासून जी स्त्री घरासमोर तुळस लावते, संध्याकाळी तुळशीजवळ दीप लावते, घरासमोर जलाचा घडा ठेवते, घरासमोर गाय बांधते, त्या घरात माझे दूत कधीही प्रवेश करणार नाहीत. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी, या प्रकारे सुभद्राने आपल्या पतिव्रता धर्माने मृत्यूलाही पराभूत केले. म्हणून जो कोणी तुळशीजवळ दीप लावतो, तुळशीला जल अर्पण करतो, त्याच्या घरात मृत्यू, दुःख व दारिद्र्य येत नाही. जय श्रीकृष्ण. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण अवश्य लिहा. आणि अशाच भक्तिमय कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.